राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल वर सेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। निम्ने कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र, राज्य सरकारचे वाचले 70,000 कोटी। पुणे मधील मध्य रेल्वे नौदल संघाचे विजय। राज्यामध्ये रब्बी पीक विम्यासाठी 41 लाख शेतकऱ्यांनी केले अर्ज। पीक विमा भरण्याची मुदत 15 डिसेंबर पर्यंत। दिल्लीत केजरीवालने सुरू केली लाडली बहीण योजना। कोहली बनला टीम इंडियाचा मेंटोर, सह्याकारामध्ये जगावली विजयची प्रेरणा। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचे 30,000 टन संत्री अजूनही झाडावरच। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, पिकांना नुकसान भरपाई आणि किमान आधारभूत किमतीसाठी MSP कायदेशीर हमी, अशा मागण्यांसाठी शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधारांचा वापर करण्यात आला। 137 कोटीच्या फसवणूक प्रकरणी ईडीची देशभरात कारवाई। परभणीतील हिंसाचारात 50 जणांना अटक। शिवसेना शिंदे गट मुंबई महानगरपालिकेसाठी सज्ज। पालिका निवडणुका एप्रिल नंतर, राज्यात लोकप्रतिनिधीच्या 34,000 जागा रिक्त। एक देश एक निवडणुकीला मंजुरी, विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त संसदीय समिती सखोल चर्चेची शक्यता। मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित, कुंभला कांदिवली येथे वाईट स्थिती। राज्यात रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण, थंडी कमी होण्याचा अंदाज, विदर्भात पारा 10 अंशावर। नाना पटोलेंनी मल्लिकार्जुन खरगेला दिले पत्र, 4 वर्ष झाली, जबाबदारीतून मुक्त करा। सुप्रीम कोर्टाने दिली टिप्पणी, न्यायाधीशाने संन्यासीसारखे जगले पाहिजे आणि घोड्यासारखे काम केले पाहिजे। सुप्रीम कोर्टाचं लक्षवेधी टिप्पणी। ईव्हीएमचा गैरवापर कुठे आणि कसा होतो याची शहानिशा न्यायालयाने करावी, असीम सदोरे यांचं म्हणणं। दर कपातीमुळे गाय दूध उत्पादकांचे कोल्हापुरात रास्ता रोको आंदोलन, निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा। इलॉन मस्क 400 पार, संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणारे पहिलेच अब्जाधीश।